तर हेलो मित्रांनो, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपला लग्नाचा एक किस्सा तुम्हाला ऐकवतो. तर खूप मजेदार आहे तो किस्सा. म्हणजे मी 2024ला 7व्या महिन्यात 27 तारखेला लग्न केलं जे मंदिरात फर्स्ट टाईम. म्हणजे म्हणजे घरचं फॅमिलीतलं कोणीच नव्हतं. माझे 4 मित्र होते. एक रूम जवळचा होता. तर त्याच्या म्हणजे रूम जवळचा मित्र होता. तर त्याच्यापासून आम्ही मग थोडी डिटेल काढली, की जवळपास इथं मंदिर आहे तिथे लावून देते. तर आम्ही मग तिथे गेलो अन् पहिले लग्न केलं. मग 7 दिवसानंतर घरच्यांना सांगितलं, की आम्ही लग्न केलंय. तर लग्न केलंय म्हणून बाबाला मला मला बहुत भीती वाटत होती, की लग्न केलंय मी सांगायला नाही का. तर मी मग बाबाला असंच म्हणलं पायलला म्हटलं, की "तू फोन लाव ना, तू सांग माझी हिंमत होत नाही." तर पायलनं मग सांगितलं. तर मग म्हणते, "ठीक आहे, चांगली गोष्ट आहे," म्हणते. तर म्हटलं मग ते मग 2025 लागलं म्हणजे 2025 लागल्यावर मग बाबा म्हणत होते, की "तू लग्न म्हणजे हळद लावून घे." आई पण म्हणत होती, तिच्याकडले पण म्हणत होते थोडेफार, की "हळद लावून घ्या म्हणजे बरं होईल तुम्हाला." तर म्हणलं, "ठीक आहे, हळद लावून घेऊ. त्याच्यात काही विषय नाही." बट जे आमच्या नंतरचा जो होता, म्हणजे आमचा प्रोग्राम होता का नाईटला लग्न ठेवायचं. आम्ही नाईटला पण ठेवलं. पण नाईटले ठेवलं ना, मग नंतर हळू-हळू प्लॅन चेंज होत गेला. मग पहिले 5व्या महिन्यात ठेवलं, मग 6व्या महिन्यात झालं. मग कारण ते एका मित्राची घरासमोरची आजी स्वर्गवासी झाली त्याच्यामुळं डेट चेंज करावी लागली. तर नंतर मग डेट चेंज केल्यानंतर मग एकाच दिवशी प्रोग्राम ठेवला. पहिले 9 शायद 6-7 तारीख फिक्स झाली. त्याच्यानंतर 12 तारीख फिक्स झाली. लास्ट डेट 12 होती. 12 तारखेला रात्री लग्न होतं. सकाळी हळद होती. म्हणजे सकाळी हळद आणि सायंकाळी लग्न होतं. तर असं होतं. रिसेप्शनचा काही प्लॅन होता नाही. तर मग काय केलं एकाच दिवशी पूर्ण 3ही प्रोग्राम निपटवून टाकले होते. तर तीनही प्रोग्राम म्हटलं म्हणजे छान झाले तर छान. पण सांगतो तुम्हाला 3ही प्रोग्राम एकाच दिवशी होते. म्हणजे सकाळीच हळद घेतली. अं, 12 शायद 12 वाजता म्हणजे हळदीचा कार्यक्रम झाला. अ, सकाळी हळदीचा झाला. दुपारी म्हणजे ऐरपट्टीचा आणि तिपारी लग्न तिपारी म्हणजे लग्नाचं लग्न झालं. मग सायंकाळी होतं रिसेप्शन. तर हे माझ्या अर्ध्या मित्रांना मी एस-एम-एस टाकला होता. त्यांना लक्षात नाही राहिलं. माहीत नाही कोण त्यांचा एस-एम-एस सीन केला तर. तर हे त्यांना माहीत नव्हतं. तर त्यांनी मग म्हटलं, "असं नव्हतं करायला पाहिजे. पहिलं सांगायला." पण मी सांगितलं होतं माझी काही गलती नाही. ते त्यांच्या एस-एम-एस सीन नाही केल्याबद्दल त्यांची गलती आहे. तर म्हणलं ठीक आहे, जाऊ दे काही होत नाही. रिसेप्शनला मग ते आले. रिसेप्शनला आल्यानंतर मग एका दिवशी प्रोग्राम होता आणि माझ्या घरचे काही म्हणत होते, की "भाऊ तुझ्या चेहऱ्यावर बहुत राग होता त्या दिवशी." तर मी म्हटलं, "ठीक आहे, माझ्या चेहऱ्यावर राग नव्हता भाऊ." पण आता सगळ्यांना मी सांगून फिरू शकत नाही ना. जो मला माहीत आहे ते माझा प्रॉब्लेम काय होतं, ते मलाच माहीत होतं. त्याच्यामुळं मी सगळ्यांना काही सांगत बसू शकत नाही. कारण कसं आहे का एकाच दिवशी 3 प्रोग्राम होते आणि मला 3ही प्रोग्राम लवकरात लवकर निपटवून होते. कसं पाण्याचे पण दिवस होते त्याच्यामुळं वरातून सुटली असती, हेरात त्रास आम्हालाच झाला असता. बाकीचे तर काय बाकीचे सब निघून गेले असते आणि सगळा देखभाल तर मलाच करायला लागला. भांडे-कुंडे जे काही दळण लावायचे, पत्रारी पेंडाल होता म्हणजे समोरच होता घराच्या आणि ते नंतर मग सगळं पाहावं लागलं असतं. हे ते कोणी दवडलं, नाही दवडलं म्हणजे सगळ्यांची सोय. तर म्हणलं त्याच्या अगोदर पहिले आपण प्रोग्राम निपटवून घ्यावा. तरी माझा हा विचार होता. पण बाकीच्यांचं तसं नाही की आरामशीर घ्यावं तसं. यांना जेवायलाच शायद 5 वाजले होते मला. तर मी जेवण करायसाठी तेव्हाच यायला वाटलं असेल कारण मी त्याच टायमाला रागावलो होतो. काही जेवण करायला एवढा लेट नको करावा. मग नंतरचा अजून प्रोग्राम आहे त्याला पण अजून वेळ लागते. म्हणून म्हटलं की थोडं लवकर घेतला तर छान होईल आणि तोच विचार करत 3ही प्रोग्राम छान झाले. असतातच काही ना काही अडवणारे, की जे होते ते 1-2 ते सगळ्याच्याच ह्याच्यात असतात. त्याच्यात काही विषय नाही. तर काही आट मारणारे, अडवणारे सगळेच होते. पण आम्ही त्यांच्याकडे लक्ष नाही दिलं कारण लग्न केलं आम्ही आपल्यासाठी लग्न केलं लोकांसाठी नाही. तर आम्हाला फक्त हळद लावणे होता
आणि तो कॅमेरामॅन भेटला. हे नमस्कार भाऊ त्या कॅमेरामॅनने. डबल त्याला दिसू नको म्हणा रस्त्यात. आता मी तर फोटो बघितले नाही, पण मी त्याला सांगत होता. पण म्हटलं जाऊ दे, होतेच आहे. गलती केल्याशिवाय सुधरत नाही माणसं. म्हणजे देवळात गेल्याशिवाय देव दिसत नाही. तो एक देव होता की त्यानं मग डोरे फोडले. फोटोग्राफर कसा बोलवायचा. तर ठीक आहे, आपला बजेटनुसार फोटोग्राफर होता. भाऊला कधी काही म्हणत नाही. आपला बजेट म्हणजे खूप कम होता. आपलं काही प्रोफेशनल फोटोग्राफी नव्हती ना, त्याच्यामुळं आपलं लो बजेटमध्ये 3-4 हजारात काम झालं. 3-4 हजारात काम झालं. तर एवढी आपल्या लग्नाची प्रोसेस आहे. तर कोणी राग मानून घेऊ नका. प्रॉब्लेम सगळ्याच्या जीवनात येते. लग्न सगळेच करते. काल तुम्ही आमच्या लग्नात आलते, आम्ही नंतर तुमच्या लग्नात येऊ. तर नाही, जय शिवराय, जय हिंद, जय भारत. तर आपला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि लवकरात लवकर 1000 सबस्क्रायबर होऊ द्या. म्हणजे सबस्क्राईब होऊ द्या, ही अपेक्षा आहे तुम्हाकडून. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक अँड शेअर आणि सबस्क्राईब करा.